आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे हवामानासंदर्भातली। पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाकडून पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आलाय। सोबतच बर्फवृष्टीचा देखील इशारा देण्यात आलाय। तसंच पुढील 2 ते 3 दिवस उत्तर पश्चिम भारतामध्ये 20 ते 30 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये दाट धुकं पडणार आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये 7 फेब्रुवारी रोजी धुकं पडणार असून त्यामुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पण त्याआधी तुम्ही जर चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 पश्चिमी विक्षोभ सक्रिय असल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये पावसासोबतच मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे। पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर त्यानंतर पुन्हा एकदा 9 फेब्रुवारी पासून ते 11 फेब्रुवारी पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या काळात जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता आहे। तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये देखील 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। काही ठिकाणी वारा, पाऊस आणि बर्फवृष्टी असं तिहेरी संकट असणार आहे। महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही, मात्र तापमानात घट झाल्यामुळे काही भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे। तर मुंबई आणि समुद्रकिनारी भागात मात्र उकाडा वाढणार असून उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे। मुंबईप्रमाणेच कोकण आणि मराठवाड्यात देखील तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढणार असून उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे। विदर्भात देखील पुढील 2 दिवस हवामान कोरडं राहणार असून तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे। तर राज्याच्या इतर भागांमध्ये थंडीचा जोर आणखी काही दिवस कायम राहू शकतो असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। फेब्रुवारीच्या मध्यापासून उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे।